इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिवजन्मोत्सव स्पर्धा 2025। या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट, अस्सल चवीचं ठिकाण। आमचा पत्ता सर्व्हिस रोड, भुजबळ वस्ती, वाकड, पिंपरी चिंचवड। नमो मातृभूमी जिथे जन्मली मी, नमो आर्यभूमी जिथे वाढली मी, नमो धर्मभूमी जिच्या कामी पडो देह माझा सदा ती नमामि, सदा ती नमामि। प्रथम परम पवित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ व इथे जमलेले माझे मित्रमैत्रिणींनो, मी शिखा सानप आज तुमच्याशी अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला, तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाटी या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला। हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला। मित्रांनो, 350 वर्षांपूर्वी आपल्या भूमीला एक वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या पराक्रमाने, धाडसाने, जिद्दीने आणि मुठभर मानांच्या जोरावर मराठा भूमीवर भगवा रोवला। त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या। मुघलांच्या कैदेत लाखो मराठे सैनिक खितपत पडले होते। स्त्रियांवर अत्याचार होत होता, शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता। अशा या परिस्थितीत या भूमीला हवा होता एक झंकार, पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली। सह्याद्रीची गर्जना झाली। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला। मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठा भूमीवर भगवा रोवला, त्या कित्येक वर्षांपासून अंधारात साच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाची किरणे पसरू लागली। वयाच्या 16व्या वर्षांपासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे हाती घेत स्वराज्याची घोडदौड सुरू केली। त्यासाठी ते आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तिथली परिस्थिती जाणून घेतली, लोकांच्या समस्या समजावून घेतल्या, त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली। या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकार्यांची साथ मिळाली। तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी, मुरारबाजी यांसारख्या अनेक सवंगड्यांनी आपले प्राणांचेही बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही। शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले, नंतरही अनेक राजे उदयास आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणजे फक्त शिवाजी महाराज। यांचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दलचे प्रेम, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य। शेतकऱ्यांवर प्रेम करणारे, पर स्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज एकमेव प्रजादक्ष राजे होते। शिवाजी महाराज ऊन, वारा, पाऊस याची तमा न बरकता घरदार विसरून आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी रात्रंदिवस झटायचे। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता। स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता। काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत, कितीही संकट आली तरी त्यावर शिताफीने मात करत, एका वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता। असा जिजाऊचा शुभा लाखात एक नव्हे तर जगात एक होता, जगात एक होता। अशा थोर महापुरुषांचा जय जयकार तर झालाच पाहिजे। बोला प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय।